नमस्कार मंडळी, मी श्री तारवे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्री तारवे व्लॉग्स. तर मंडळी, आता कोकणात म्हणजे रत्नागिरीत बघायला गेलात तर आता सध्या शिमगोत्सवाचा माहोल चालू आहे. आणि तसंच आज रत्नागिरीमध्ये नेरूळ गावात आज शिमगोत्सव आहे. तर मी आज तिकडे चाललो आहे. तर शिमगोत्सव म्हणजे कोकणात रत्नागिरीतल्या नेरूळ गावात जो शिमगोत्सव कसा असतो, तिथल्या ज्या काही म्हणजे पद्धत पारंपरिकमध्ये आहेत त्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर मग आता निघूया, डायरेक्ट भेटूया डायरेक्ट शिमगा जिथे भरतो त्यांचं जे साम मंदिर वगैरे आहे तिथे. तर मग जाऊया आता डायरेक्ट तिकडे आणि तिकडेच भेटतो तुम्हाला. तर मंडळी, मी आता पोचलो आहे नेरूळ गावात शिमग्याच्या ठिकाणी. माझ्यासोबत राज पण आहे. आम्ही दोघं आलो आहे, आमचे मित्र आलेत पुढे. आम्ही आता पोचलो इथे. हे बघा, मला दाखवतो. हा असा इकडे शिमगा आहे. तुम्हाला जाऊन अजून पुढे पण दाखवतो. जाऊया पुढे, आधी दर्शन घेऊया जरा. तर मंडळी, आता मागे तुम्ही बघू शकता पालखी नाचवायला बाहेर काढलेली आहे. आणि आता पालखी नाचवतात. एका साईडला बघायला गेलात तर पालखीची जी होळी असते ती आता उभी केली आहे. आता पालखी तुम्हाला पालखी कशी नाचवतात ती दाखवतो. तर मंडळी, पालखी तर नाचतच राहील. आता इथे अशी परंपरा आहे की जी होळी असते आंब्याच्या झाडाचीच ना, आंब्याच्या झाडाची जी होळी असते ती आता तिकडे वरच्या साईडला तोडलेली आहे. तिला कुठची होळी? कोकट होळी असं म्हणतात. आणि ती आता आणायला सगळे चाललेत. तर चला, तुम्हाला ते पण दाखवतो.
परंपरेगत हा सोहळी उत्सव जो आमचे करतो, पहिल्यांदा आम्ही एकादशीला रोपं लागतं, म्हणजे तेरशे शिमगे म्हणतो आपण. तर तेरशे शिमगे एकादशीला रोपं लावतो आणि दुसऱ्या दिवशी पालखी साण्यावरती, म्हणजे त्रयोदशीला पालखी साण्यावरती येते आणि त्या दिवशी शिमगा आमचा सोहळी उत्सव साजरा होतो. त्यानंतर आता परंपरेगत जो शिमगा उत्सव ज्यावेळेला पूर्ण होतो, तर आमची ठीक मंडळी ही उपवास करून असतात आणि तो उपवास केल्याच्यानंतर होम पेटवल्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी आता बघितलं आपण प्रत्यक्षात 9 लोक आमची तिरकवाडीतली ठीक मंडळी असते, ते हाणून घ्यायचा कार्यक्रम करत असतात आणि ते हाणून झाल्याच्या नंतर अजून गारणी व्हायची आहे. इथे ओट्या वगैरे भरतात आहे, आता चालू आहे आणि हे चालू झाल्याच्या नंतर संपूर्ण गाव गारणी होणार आणि गारणी झाल्याच्या नंतर उद्याला ही आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात उद्या मीटिंग ठेवलेली जाणार. ती 10 वाजताचं टायमिंग दिलेलं आहे आणि 10 वाजता उद्या मीटिंगमध्ये जे काय विषय ठरतील ते पुढची कामं ओट्यापट्ट्या कशा भरायच्या त्या पद्धतीने तिथे सांगितलं जाणार उद्या. त्याच्यानंतर रंगपंचमी येते, त्यावेळेला पालखी इथून साण्यावरून देवळामध्ये जाणार. देवळामध्ये झाल्यानंतर रूप होतात रंगपंचमीच्या दिवशी. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापुढेही असेच शिमग्याचे नवनवीन व्हिडिओ येत राहतील चॅनलवरती, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.